हे गाईज गुड मॉर्निंग, कसे तुम्ही मजेत ना? आय होप तुम्ही मजा असणार भावांनो जस्ट मॉर्निंग झाली आहे ना. आज आपला सकाळी कॉल आहे. आज आपला कॉल लग्नाचा आहे. आपल्याला जायचं आता मलंगडवरून आपल्याला जायचं मुरबाडला. खूप लांब आहे आपलं ट्रॅव्हलिंग आज. आणि सकाळी कॉल आहे. आज लग्न सकाळचं दुपारचं लग्न आहे. आता आपल्याला इथून जायचं लागेल कारण की टाइम पण खूप झालेला आहे. सकाळी आता पोरं निघाले असतील मंदिराकडे. आपल्याला जायचं डायरेक्ट मंदिराकडे जाऊ, तसं डायरेक्ट निघायला लागेल. आपल्याला जायचं डायरेक्ट मलंगडला. तर तुम्हाला डायरेक्ट भेटो टेम्पोमध्ये. चला म्हणून जस्ट निघालेलो घराकडून आणि आपल्याला जायचं डायरेक्ट मंदिराकडे. आणि मंदिराकडे आपला टेम्पो लागला असेल कारण की आजच कॉल आलेला. त्यांनी सामान आपला डायरेक्ट टेम्पोमध्ये लोड केलेलं आहे. आणि डायरेक्ट जायचं, डायरेक्ट इथून निघायचं पटक्यात. चला किती टाकतोय? 1000 काय पॉईंट शेत? सकाळी उठला किती वेळा झोपलेला? 3 वाजता झोपलो ना. बाबा लाईट बी गेली आमची. हा सकाळी लाईट बी गेली बघ. सकाळी लाईट आले. रात्री झोप लागतो. कपडा इस्त्री केलं. चला जस्ट लोकेशन आपल्या आताच जस्ट आलेलं आपण लोकेशनला. बॅक साईडला टेम्पो लागलेला आहे. जायचं आपल्याला वाजवायला कारण की नवरदेव नांदून झालेला आणि आम्ही आलेलो उशिरा. त्याला जाऊ डायरेक्ट वाजवायला. तुम्हाला भेटतो डायरेक्ट वाजवायला जाऊन. चला आपल्याला जायचं ना मुरबाडला. चला बघा इथं आम्ही बसलेलो वाजवायला, विश्वास आणि मी आणि बाकी अजून पूर्ण टेम्पोमध्ये. बघा खोदले काय मारवी डॅमला पहिले आंघोळ करायची आहे.
नवऱ्याची अंगण मग मोरबडला आता अंग धावला ना मग नवरा आणले नदीवर नदीची अंगण नॅचरल अंगण प्रताप आमचा झोपलेला आहे ऑर्डर देणारा आणि प्रकाश पडलेला आहे प्रकाश वरून पडलेला आहे प्रताप झोपलेला आणि प्रकाश वरून पडलेला आहे पुरा तापमान वाढलेला आहे तापमान बघा गरमी हाई गरमी बेकार बेकार हाय काला इकडून बघते तिकडून बघते अरे सगळीकडून काला काय करशील भाऊ जेवण दिलेला कलर आहे हो भावनं जस्ट झालेला इथं वाजून झालेला आपला बैठी पण वाजवले आणि वरात पण वाजून झालेले आणि आता आपल्याला निघायचं इथून जायचं डायरेक्ट आपल्याला आता मुरबाडला कारण की उशीर खूप झाला सकाळी आम्ही निघालेलो घरातून 8 वाजता सकाळी 8 वाजता निघालेलो आणि इथं आम्ही काहीतरी 9 वाजता पोहोचलो लगेच आपल्याला वाजवायला लागलं इकडं जास्त काय शूट केलं आणि डायरेक्ट आता बैठी वाजून झालेलं आपलं आणि बैठी आणि वरात पण वाजवलं आता इथून जायचं डायरेक्ट आपल्याला 2-2.5 घंट्याचा प्रवास आहे इथून जायचं मुरबाडला कारण की ऊन लय बेकार ऊन आहे आणि सकाळी तुम्हाला माहिती आहे 10 वाजता बेकार आलं होतं आणि आता वाजलेलं 11 आणि इथून निघालेलो आपण बघा बॅक केला टेम्पो फार्म हाऊसला कापतो बकरा आता बघूया पुढे जाऊन कसं काय तुम्हाला बघायला भेटेल आज ऑर्डरला लय मजा येणार आहे कारण की हालचाली पोरांची सकाळी अंडीबाटी फुटली थोडी आणि राजेश आलेला आहे आमचा चला फुल गरमी आहे चला मग तुम्हाला डायरेक्ट भेटतो आता जाऊ डायरेक्ट मुरबाडला चला विशो विशो इकडे का विशो ए विशो डायव्हर मामाले पहिले जस्ट लोकेशनला पोहोचलेलो आपण आता मुरबाडला सांगितलेलं पण मुरबाडच्या जरा 4-5 किलोमीटर पुढे आलेलो आहे आम्ही आणि आता जायचं डायरेक्ट वाजवायला कारण की लय ऊन बेकार ऊन आहे दुपारचा लग्न आहे त्याच्यामुळे लय ऊन पडलेलं आहे आणि जायचं आहे आणि प्रवीणने बघा बिस्लेरीमध्ये तोंड धावायला घेतलं नेहमीप्रमाणे त्याला जातो कारण की उन्हामुळे जास्त काय ब्लॉगिंग पण काही केलं नाही काही शूट केलं नाही डेंजर वैताग आलेला आहे चला तुम्हाला डायरेक्ट भेटतो वारातीमध्ये चला हे आमचा किरण बघा राह नहीं जाता तड़प ऐसी जमल का जेवण हाईट पण सेवा बनली वरने भेटले बाय आता काम कर तू कमवून घे नंतर बघू नंतर पोरांपोर शेलत
भावना जस्ट आता झालेली आपली वरात वाजवून आता जायचं आपल्याला बैठी वाजवायला. आता आपण आलेला टेम्पोचं सामान घ्यायला, सामान लावायचं आपल्याला, सेटअप लावायचं आपला आणि नंतर वाजवायचं बैठी आपल्याला. बघूया चला तुम्हाला डायरेक्ट भेटू बैठी वाजवताना. चला तडी मास्तर आशेले पावसाने वाटोला लावलेला अख्खा पावसाने बघा चिखल केलेला आहे. विश्वाचा कपडा बघा पुरा भिजलेला आहे. बैठी वाज भिजलेली आहेत आपली सामान बघा पावसाने पुरा तमाशा करून टाकलेला आहे. राजेश कसा पाऊस पाऊस कसा आहे पाऊस पाऊस पडला तुला कसं वाटतं? पाऊस पडला आम्हाला मस्त थंड वाटतं आणि कुल्फी होतो. भैया आले भैया मी कुल्फी येते झाडू कुठले आले भैया? भैया डोंगरीचा पडा नोकरीचा भैया आले लग्नाला आले भैया आम्ही बारीक बारीक पाणी पर कोणी भिजली ती पावसात. अरे बाबू कशी आहे बाबू? चांगले आहे ना? अख्खी भिजली बोल. तातय्या हो डांडर राह नाही जाता तडपी ऐसी बघा पावसामुळे राजेशचे कपडे बिपडे डर झालेले आहेत पुढं. या साईडला तुम्ही क्लायमेट बघू शकता. व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू आहे आणि त्याच्यामध्ये पाऊस पाहुणं जस्ट झालेलं आता वाजून बैठी पण वाजून झालेले आपले. जायचं आतमध्ये कारण की पाऊस पडला डायरेक्ट अचानक पाऊस आला बैठी वाजवता आणि इकडे बेकार पाऊस पडायला लागला डायरेक्ट. या बघा या साईडला पाऊस पुरा ओलावाला झालेला आहे. चला मग जातो डायरेक्ट आता भेटतो आतमध्ये तुम्हाला जाऊन. चला बघूया काय चालू आहे काय नाही तुम्हाला दाखवतो. चला भर पावसात जेवायला बसले आलकडी नाही भेटले पाणी पडला बघ मागे भेटलो पाणी बघा तो पाणी पत्रावळीन चालली ही स्वच्छ तरी आणि काय बाणा चोरला नाही तो. हा बघा राज धोने आमच्या बँड मधला पावसामध्ये कपडे सुकवायला गेला हा राज.
बुद्धी होता आरबीते आमच्या बँड मधला हो पण बरं वाटतं का बारिश सगळ्यांची अंडी भांडी फुटलेली आहेत सॅमसंग बघा 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 वारा पाऊस बघा डेंजर चिंगारी शुभमंगल सोया बरस बरस की बाली उम्र को सलाम मैं प्यार तेरी पहली नजर को सलाम पोरावी बावली उचलली आलता का नंतर अरे गाडी ते बदामाच्या झाला गाडी ना राज पाहुणे जस्ट आता आपल्याला कॉलेजला वाजवायला जायचंय एवढा पाऊस पडून पण नवरदेवाला वाजवायचंय त्याला जाऊ 5-10 मिनिटं वाजवायचं फक्त लगेच निघायचंय चला तुम्हाला भेटतो वरातीमध्ये पावसामुळे हालत खराब झालेली आहे सगळीकडे चिखल झालेला क्लायमेट बघा एक नंबर क्लायमेट झालेला आहे हो 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 पार्किंग इकडे नवरा पार्किंग मध्ये बसलाय बघा इकडून नवरदेव निघालेला आहे आणि आपल्याला जायची इथून पोसरी गाव अरे बाबा क्लायमेट बघा एक नंबर व्ह्यू झालेला आहे पावसाने पुरी वाट लावलेली आहे नवरदेव निघालेला आहे इकडून 4:30 वाजता चला हो ना जस्ट झालेला आपला वाजून बॅक साईडला आपला टेम्पो लागलेला आहे तर आता जायचं आपल्याला डायरेक्ट इथून पोसरी मलंगडला जायचं आपल्याकडं कल्याणला तर तुम्हाला डायरेक्ट भेटतो आता आपल्याकडे जाऊन मलंगडला चला आपल्याला लास्ट वरात वाजवायची तिकडे पोसरी गावात तर तुम्हाला आज तिकडे जाऊन भेटतो चला बॅक साईडला आपला टेम्पो लागलेला आता निघालेला टेम्पो चला पावसाने पुरी आज आदावत केलेली आहे त्यामुळे जरा कॉलला पण जरा हालत बेकार झाली तर तुम्हाला डायरेक्ट भेटतो डायरेक्ट मलंगडला जाऊन जैसे कर्म तैसे फल दे राजा पंढरीचा राजा 4 बनव शाबाश शाबाश
भावने जस्ट निघालो होतो आणि आपण आताच मुरबाडमध्ये थांबलेलो आहे आणि बॅक साईडला आपला टेम्पो लागलेला आहे. आणि पोरांना सर्वांना भूक लागलेली कारण की पाऊस पडला त्यामुळे भूकलाही लागलेली आहे पोरांना. मग आपण थांबलो मध्येच. आता नवरदेव चाललेलं गेलेलं आहे पुढे आपल्याला जायचं लगेच. आणि आम्ही थांबलो चायनीजवर सर्व पोरं. आता इथून चायनीज घ्यायचं आणि मग डायरेक्ट निघायचं डायरेक्ट जायचं मग डायरेक्ट मलंगडला. बॅक साईडला बघा चायनीज आहे इथे पोरं सर्व थांबलेले आहेत. आपल्या बॅक साईडला इकडे एक टेम्पो लागलेला आहे. चला मग डायरेक्ट चायनीज घेऊ आणि डायरेक्ट रफू चक्कर. लॉलीपॉप तडी मास्तर आशेले गावचे ब्रास बँडचे तडी मास्तर कॉम्प्युटर बेस्ट. ये बस चल पटकन. वाटतं तुला शिरपत भांडदास बरं वाटत म्हणजे पावसाने काय रे हरदास काय जस्ट पोचलेलो आहे आपण आता पोचलीला मलंगडला. आता जस्ट पोचलेलो आहे कारण की पावसाच्या मुळे काय जरा ऑर्डरला जरा अदावत झालेला आहे. आणि आता जस्ट पोचलेलो आहे कारण की आम्ही निघालेलो काहीतरी 4 वाजता निघालेलो तिथून. आणि आता वाजलेले 7:30 कारण की ट्रॉफिक पण खूप भेटली यायला. 3.5 घंटे गेले आमच्या ट्रॉफिकमध्येच. आता इथं वाजवायची आपल्या लास्ट वरात वाजवायची आहे. चला पोरं आता टेम्पोमधून निघते. मला सामान घ्यायचं आहे वाजवायची लास्ट वरात. चला तुम्हाला डायरेक्ट भेटतो जाऊन लास्ट वरात तुम्हाला. चला
नको येऊ नको कशाला उन्हात आणायची भावानं जस्ट झालेला पॅकअप आणि वाजलेले आता 9:30 वाजलेले आणि जस्ट पॅकअप झालेला आहे आणि आपल्या इथून जायचं आहे आताच पॅकअप झाला आणि बॅक साईडला आपला टेम्पो सामान शिफ्ट करायला घेतलेला आहे आणि जायचं आपल्या इथून आपल्या ऑफिसला सर्व पोरं निघालेले आहेत तर तुम्हाला डायरेक्ट जातो ऑफिसला कारण की वैतागला आलेला आहे पाऊस पडला त्याच्यामुळे लय वैताग आला तर तुम्हाला डायरेक्ट भेटतो ऑफिसला जाऊन चला भाऊनं जस्ट आता आपण आलेलो आहे ऑफिसला बॅक साईडला आपला ऑफिस आहे नाही त्याला टेम्पो लागला आहे सामान घेतला आहे ऑफिसमध्ये लोड करायला आणि आता जस्ट आलेलो आहे हे किती वाजले रे राजेश आणि आमचे टेम्पो ड्रायव्हर हेमंत दादा गाडी आहे जस्ट झालेला आहे आता आपला सामान पॅकअप झालेला आहे सामान शिफ्ट केलेलं आता जस्ट ऑफिसमध्ये आणि आता वाजलेले रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि आता जायचं आपल्याला घरी कारण की ऑर्डरला पाऊस पडला त्यामुळे लय आज बेकार हालत झाली पोरांची पण लय आदावत झालेले आहे आणि आता जातो घरी डायरेक्ट 10:30 वाजले आता भूक पण लागले जायचं डायरेक्ट घरी जाऊन जेवायचं आहे चला मग इथंच करतो ब्लॉग एंड तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा एक शेअर करा आणि कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय